नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे वासाने पाठलाग करणारं भूत, भवळ खवीस. आजचा अनुभव ऐकल्यावर कदाचित तुम्ही आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवाल: रात्री कधीही तेलकट खाणं घेऊन एकटं बाहेर पडायचं नाही. कारण हा अनुभव आहे अशा अज्ञात शक्तीचा जिला चेहरा नाही, पण ती वास ओळखते. आणि एकदा का तिच्या नजरेत तुम्ही आलात तर ती तुमचा पाठलाग करते शेवटपर्यंत. हा अनुभव आपल्याला कान्हू हिरू वाघ यांनी पाठवला आहे. ते व्यवसायाने एक मेंढपाळ आहेत. हिवाळ्यात त्यांना विविध ठिकाणी आपली मेंढरं बकऱ्या चरायला घेऊन जावं लागतं. कान्हू यांच्या सत्य अनुभवानुसार रायगडमध्ये एकदा मेंढपाळाचा कळप चरायला घेऊन गेले असता एक विचित्र, भयावह, रक्त गोठवणारी घटना त्यांच्यासोबत घडली. पण हा अनुभव सुरू करण्याआधी ज्याने कान्हूचे प्राण वाचवले त्या महान संताबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ही फक्त भीतीची गोष्ट नाही, तर श्रद्धा आणि शक्ती यांची खरी परीक्षा आहे. ज्या संत बाळूमामांनी कान्हू यांना तारलं त्यांची माहिती. कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव आहे. या गावात श्री मायप्पा आरभावे या धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामाचा जन्म झाला. हा दिवस होता सोमवार, आश्विन शुद्ध द्वादशी. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटुंबाकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त म्हणून बहीण गंगूबाई हिरप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असे. तेव्हापासून या भाच्याचे मामा जगाचे मामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवाबरोबर त्यांचा विवाह झाला. कुळाचाराप्रमाणे ते मेंढ्या राखू लागले. हा संसार सुरू असताना 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली. पण बाळूमामाची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाला आपला संसार मानला. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात फिरू लागले आणि याच दरम्यान संत म्हणून ते प्रसिद्धीस आले. आज आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी इथे थांबतोच. बाळूमामाची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष त्यांना पाहिल्याचा आनंद मिळतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामाच्या सानिध्यात माणसे सुधारतात यात नवल नाही. मामाच्या सहवासात प्राणी, जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष. भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पित असे. दुसरे काहीही खायला घातले तरी खात नसे. इतर वेळीसुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारी असे. मात्र एक गंमत होती. काही वेळा काही दर्शनार्थींना तो अतिशय शिव्या देत. माणसाची श्रद्धा तपासून पाहणे, अभिमान अहंकार झाडावयास लावणे, त्याची संकट नष्ट करणे हा त्या शिव्यांमागचा उद्देश असायचा. वयाच्या 74व्या वर्षी मामा सगुण रूप अदृश्य झाले. अखेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप झाल्याचा प्रत्यय मरगूबाईचे मंदिरात त्यावेळी उपस्थित असलेल्या भक्तांना दिला. पण आजही जेव्हा भक्त पूर्ण नेक मनाने त्यांना हाक मारतात तेव्हा मामा भक्ताच्या मदतीला धावून येतातच. आजचा अनुभव देखील असाच. सन 2005. कान्हू हिरू वाघ हे एक मेंढपाळ होते. त्यांच्या परिवारात बायको कबली आणि वडील हिरू तर लहान भाऊ बिर्या असा परिवार होता.
हिवाळा सुरू झाला का गावोगावी आपली मेंढरं चरायला हे घेऊन जायचे. ही मेंढरं विकून पैसा कमवत त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. सन 2005 डिसेंबर महिन्यातील कडाक्याच्या थंडीचा दिवस. आज हे कुटुंब रायगड जिल्ह्यातील नेरळ शहरात बकऱ्या घेऊन आलेलं. कान्हूरावांनी सांगितलं, मेंढरं घेऊन कोणत्या गावी जायचं, कुठे मुक्काम करायचा हे आम्ही आधीच ठरवतो आणि आमचा मुक्काम हा गावापासून दूर शेतात असतो. मुळात आम्ही गावात जातच नाही. उलट आम्हीच नाही तर सर्वच मेंढपाळ गावात वस्ती करत नाही. कारण आमच्याकडे जी मेंढरं, शेळ्या, बकऱ्या, कुत्रे असे पाळीव प्राणी असतात त्यांचा गावकऱ्यांना त्रास व्हायला नको हीच आमची इच्छा असते. हां, अगदी नाही म्हणायला गावात काही सामान लागलं तर दुकानात जातो किंवा कधीतरी कुणाच्या घरी. तर त्या दिवशी आम्ही त्या गावापासून 20-25 मिनटं अंतरावर दूर असलेल्या एका शेतामध्ये जागा हेरली. मग प्रथम सकाळी आमचे 2 तंबू ठोकले. एका तंबूत कान्हू आणि कबला हे जोडपं राहणार होतं, तर दुसऱ्या तंबूत कान्हूचे वडील हिरू आणि भाऊ बिर्या. त्या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत नेहमीप्रमाणे मेंढरं चरवली आणि सांज होतात सगळीजणं तंबूच्या दिशेने परत येऊ लागली. तेव्हा कबलीबाई कान्हूरावांना म्हणाल्या, "आव, उद्याच्याला भाजी करायला कांदी बटाटी सगळं सामान घेऊन याल का?" यावर कान्हूराव यांनी, "तुम्ही समधी मोरं व्हा, मी दुकानात जाऊन येतो," असं सांगितलं. ज्यावर त्यांचे वडील हिरू, "ठीक आहे, आम्ही मोरं होतो, पण जास्त टाईम लावू नको," असं सांगितलं. हे बोलताना त्यांच्या वाक्यात काळजी स्पष्ट दिसत होती. ते सगळे मेंढरे घेऊन पुढे निघून गेले आणि कान्हूराव एकटेच गावात वाण्याच्या दुकानात आले. संध्याकाळची वेळ असल्याने दुकानात म्हणावी अशी गर्दी नव्हती. आजूबाजूच्या घराजवळची माणसे दिसत नसल्याने परिसरात शुकशुकाट पसरला होता. त्यात अंधार कणाकणाने वाढत चारी दिशेला पसरला होता. "दुकानात कुणी आहे का?" कान्हूरावांनी पहिल्या खेपेला आवाज दिला, पण कोणीच आलं नाही. कोणीतरी येईल म्हणून जरा वाट पाहिली, पण नाही. "दुकानात कुणी आहे का?" कान्हूरावांनी परत आवाज दिला. यावेळी मात्र त्यांच्या मनात प्रश्नार्थक भाव उमटले. दुकानात कुणीच नाही असा विचार करून ते परत जायला वळले. तेवढ्यात दुकानाच्या आतमधून वाण्याची अवखळ बायको सुशीलाबाई खेकसत बाहेर आली. "कोण आहे र? घरात माणसं राहत्यात, जरा दमानं, आम्ही काय बहिरी आहोत का?" अशी चेटकिनीसारखी ओरडत बाहेर आली. कान्हू एकदम ओशाळल्यागत कसा तरी हसला. वाण्याच्या बायकोला वाटलं कोणीतरी लहान कार्टा असेल, पण मोठा माणूस पाहून ती सुद्धा नरमली. तरीसुद्धा रागातच विचारलं, "काय पाहिजे?" कान्हूरावाने जे सामान पाहिजे होतं ते सांगितलं. वाण्याची बायको जरी बोलायला पोपट्यासारखी असली तरी कामात मात्र कासवीन होती. 10 मिनिटाच्या कामाला तिने बराच वेळ लावला. अशा वातावरणात काळोख खूप माजला. त्यात त्या दिवशी नेमकी अमावस्या, म्हणजे हातभर अंतरावरचं देखील दिसत नव्हतं. म्हणूनच कान्हूरावांनी, "मावशी, एक बॅटरी द्या, काळोख पडलाय, गावातनं लांब जायचे," असं सांगितलं. आजचा अंधार फार गडद होता, इतकी का छातीत कळ उठावी. सुशीलाबाईंनी कान्हूरावांना 10 रुपयावाली एक बॅटरी दिली. सामानाचे पैसे देऊन प्लॅस्टिकची पिशवी घेऊन कान्हूराव गावातून बाहेर पडले. आता वाट जेमतेम 15-20 मिनिटाची. पण ही वाट डांबराची नसून अडवळणी, मातीने भरलेली, मोठमोठ्या विशाल झाडांनी वेढलेली होती. 15-20 मिनिटाचा हा रस्ता निवडुंग, निलगिरी, रानगवत अशा झाडांमधून जात होता. बॅटरीच्या चंदेरी उजेडात कान्हूराव चालत होते. डाव्या हातात प्लॅस्टिकची पिशवी तर उजव्या हातात बॅटरी. कान्हूराव त्या अभद्र जागेत एक ठिकाणी थांबले. बॅटरी तशीच ऑन मोडमध्ये खिशात ठेवली आणि उजवा हात पिशवीत घातला. एक पिवळं नळ्यांचं 5वालं पॉकेट बाहेर काढलं. ते पॉकेट त्यांनी तोंडाजवळ नेत दाताने फाळलं आणि त्यातील तेलाने तळलेली, तेलकट,
खमंग नळी म्हणजे बॉबी बाहेर काढली. असा आवाज करत तिचा लचका तोलला आणि तोच कान्होरावांच्या मागून असा आवाज करत हवेचा जोरदार झोत वेगानं आडवा धावत गेला. ती थंडगार गार हवा पाठीला लागताच तोंडातला नळीचा घास त्यांनी जागीच थांबवला आणि सावध पवित्रा घेत गरकन मागे वळून पाहिलं. कान्होरावांच्या आव असलेल्या तोंडात नळीचा तुकडा तसाच्या तसा दिसत होता. प्रश्नार्थक नजरेने मागे कुणी आहे का हे ते पाहू लागले. कान्होरावांच्या उजव्या बाजूच्या हाताला वाढलेल्या गवताची स्पष्ट हालचाल होताना दिसली. आजूबाजूला हवा वाहत नव्हती. मग ते गवत का हललं असावं? याच्यातनं सर्प तर गेला नसेल ना? किंवा याचा अर्थ असा तर नव्हता ना, मागून जे काही धावत गेलं ते याच दिशेला गेलं असावं? कान्होरावांच्या मनात प्रश्न आला. पण गवतापुढे 5 पावलावर काटेरी झाड होतं. मग तो माणूस असेल तर काट्यात घुसू शकणार नाही. मग नक्की काय होतं? प्राणी? मुंगूस? घुस? पण त्याच्या धावण्याने पाठीला हवा थोडीच लागणार. हे काहीतरी वेगळंच होतं, विचारापलीकडचं. कान्होरावांनी तोंडात असलेली नळी खाल्ली, जरा वेळ विचार केला आणि पुन्हा पायदळी ती वाट तुडवू लागले. पण कान्होरावांना ठाऊक नव्हतं ही तर फक्त सुरुवात आहे. कान्होराव हातात असलेल्या तेलकट नळ्यांच्या बॉक्समधून नळ्या खात पुढे जात होते. तेवढ्यात पुन्हा तोच भास झाला. असा आवाज करत हवेचा झोत वेगानं आडवा वाहत गेला. ती हवा जणू साधारण नव्हती. त्या हवेत काहीतरी विचित्र होतं. अंगातल्या कपड्यामधून थेट आतल्या चामडीला तो थंड हिमस्पर्श झोंबत होता. जणू काही मेलेलं प्रेत मागून हवेत उडून जात असावं. कान्होरावांनी पुन्हा वळून मागे पाहिलं, पण तेच, मागे काहीच नाही. पुढे पाहिलं का परत तोच आवाज करत काहीतरी आडवत धावत जायचं. रात्र आंधळी होती. चारही दिशेला अंधार पसरला होता आणि रात्रीच्या काळोखात फिरणारं ते जणू कान्होरावांसोबत खेळ खेळत होतं. कुठल्याही प्रकारचा गारवा वाहत नव्हता ना वावटळ. सारा परिसर शांत. मग नेमकी एवढीच हवा कुठून येते? कान्होरावांच्या मनात प्रश्न आला. त्यांनी परत एकदा टॉर्च चारी दिशेला मारून पाहिली. टॉर्च छोटी होती. तिचा प्रकाश किती लांब जाणार? 5 मीटर, 10 मीटर. पण त्यापुढे अंधारच. पण त्या टॉर्चच्या प्रकाशात येणारी झाडं पाहून असं वाटत होतं कोणीतरी अज्ञात पाहुणं यांच्या आडोशाला लपून गेम खेळतोय का काय, ज्याच्या अस्तित्वाने ही झाडंसुद्धा घाबरलीत. कान्होरावांच्या मनाला हलकीशी जाणीव होत होती. काहीतरी चुकीचं चालू आहे ही भावना निर्माण झाली आणि त्यांनी आता ठरवलं, थांबायचं नाही, सरळ चालायचं, मागून काहीही आडवं जावो. कान्होराव जीव हातात घेऊन सरळ वाटेने चालू लागले. पुन्हा तीच चेष्टा होऊ लागली. 3-4 वेळा मागून असा आवाज करत हवेतून काहीतरी उडत आडवं गेलं. पण कान्होराव त्या चेष्टेला भुलले नाहीत. ते जे काही ध्यान होतं ते मरकट चाळे करतच होतं. आपल्याला भीती दाखवून घात घालायच्या तयारीत ते आहे हे कान्होरावांनी ओळखलं. कान्होरावांच्या हातातल्या नळ्यांचा तेलकट बॉक्स तसाच होता. त्यात एक नळी उरलेली. पण आता त्यांची तिच्यावरची वासना उडाली. तोंड कडवट पडलं. कान्होराव चालत होते. पावलं झपाझप उचलत होते. त्यांना आजूबाजूच्या परिसरातला विचित्र प्रकार समजून येत होता. मागून खरंच कुणीतरी आपल्याच सावलीत, आपल्याच पावलावर पाऊल ठेवून पिच्छा करतंय हे त्यांना जाणवलं. कारण मागच्या पायाखालचं गवत, त्या गवतावर आपण पुढे गेल्यावर कोणीतरी पाय देतंय आणि त्याचा आवाज होतोय जो त्यांनी ऐकला होता. जरा 2 मिनटं चालून झाली असावी. कान्होरावांना त्यांच्यापासून 30 मीटर अंतरावर एक पांढऱ्या फट्ट सालीचं निलगिरीचं मोठं झाड दिसलं.
त्या झाडाखाली एक मानवी आकार, अंगाचं मुटकुळं करून बसलेला, शरीराने काटकुळा, हाडांना पिठाची चामडी चिकटलेली, कुपोषित असा मानवाचा सांगाडा होता तो. अंगात फाटलेल्या हाफ बाह्यांचा राखाडी शर्ट, खाली काळी पॅन्ट आणि डोक्यावर मोठं गुळगुळीत टक्कल. पाहता क्षणी कुणाच्याही नजरेला खूप भीती देईल असा आकार. आणि अशा अंधारात कातर वेळेला तो आकार पाहून कान्हूरावांना सुद्धा भीती वाटली. त्या आकाराकडे पाहायचंच नाही असा विचार करत ते चालू लागले. पण मानवी मन तर चंचल असतं ना, जे करायला नको तेच करतं. कान्हूरावांनी स्वतःला समजवलं तिकडे पाहायचं नाही, तरी उत्सुकता त्यांना तिकडे खेचत होती. पाऊल हळूहळू पुढे पडत असताना नजर तिरकसपणे तिकडेच पाहत होती. नजरेला उत्सुकता लागलेली. आपली चाहूल लागताच ते वर पाहिल आणि त्याचा चेहरा दिसेल. पण नाही, कान्हूराव अगदी त्याच्या जवळून चालत चालले, पण त्या हिडीसाने वर पाहिलं नाही. आणि जसे ते त्या ध्यानापासून 5 पावलं पुढे गेले, तेवढ्यात त्या पिठासारख्या चेहऱ्याने मान वर केली. फेद्र नाक, डोळ्याच्या जागी रिकाम्या खोबण्या, तोंडात पिवळसर दात दिसले. आणि तेवढ्यात त्यांना पाठीमागून किन्नरी आवाजात साद आली. "काय खावाला आणलंस र सोरा? काय खातस? मना देतस ना? देव मना. मना नेतस ना तुझ्याबरोबर?" मागून आलेल्या त्या भयंकर आवाजाने कान्हूरावांची पावलं जागीच गोठली. सारं शरीर जागेवर तट्ट फुगलं आणि अंगात घातकी शहारा फुटला. कान्हूरावांच्या मनात इच्छा फार होती मागे वळून पाहावं, पण त्या हिडीस अभद्र शक्तीच्या नियमानुसार मागे पाहताच तो हल्ला चढवणार हे त्यांनी ऐकलं होतं. कान्हूरावांच्या थरथरत्या हातातून नळ्यांचा बॉक्स खाली पडला आणि ते मागे न पाहता पुढे निघाले. तेवढ्यात त्यांच्या मागे उभं ते ध्यान झाडाजवळून उठलं. त्याची हाईट सामान्य माणसाच्या तर्कापलीकडे 8 फूट उंच. हात जमिनीवर लोंबत स्पर्श करत होते, ज्यामुळे नखं जमिनीवर घासल्याचा आवाज होत होता. जमिनीवर पडलेल्या तेलकट तेलाच्या नळीसमोर येऊन ते खाली बसलं आणि कान्हूरावांना मागून प्लॅस्टिकसहित ती नळी खाल्ल्याचा आवाज कानावर पडला. जणू ते ध्यान पिशाच्च जन्मभर भुकेलं होतं. कान्हूरावांनी त्याच्या वडिलांकडून ऐकलं होतं, जेव्हा केव्हा आपण भूत पिशाच्च या शक्तींच्या जाळ्यात अडकतो तेव्हा घाबरायचं नाही, त्यांच्या उत्तराला ओ द्यायचं नाही, अन्यथा ते डोक्यासोबत वेगवेगळे खेळ खेळतात. अशा परिस्थितीत आपण चालत राहायचं. कान्हूराव चालता चालता मनातल्या मनात वडिलांचे शब्द आठवत होते. तोच एका बकरीच्या कोकराचा आवाज आला. तो आवाज ऐकताच कान्हूराव फसले. त्यांना वाटलं आपल्या बकरीचं कोकरू जाताना रस्ता चुकला असावं. त्यांनी गरकन वळून मागे पाहिलं. वर अमावस्येचा काळोख खाली येऊन दूर दूरपर्यंत पसरलेला आणि त्या काळोखात कान्हूरावांपासून 15 मीटर अंतरावर ते बकरीचं कोकरू उभं होतं, एकटक, कसलीही हालचाल न करता. "फसला, फसला रे, आता सोडत नाही तुला, कच्चा खाईन तुला." पाहता पाहता त्या काळ्या कोकराचे 4 पाय हवा भरल्यासारखे बलदंड बाहूसारखे फुगले आणि त्याच्या दोन्ही पंजांची चामडी फाटली. त्यातून पातळसर काटकी काळ्या रंगाचे 2 खुरांच्या नखांचे पंजे बाहेर आले आणि मागच्या पायातून बदकासारखे 3 नखांचे पाय निघाले, ज्या नखांना एक विशिष्ट प्रकारचा पातळ पडदा चिकटलेला. त्याच्या काळ्या थोबाडावर लाल रक्ताळलेले ओठ होते, डोक्यावर मोठी शेंडी. डोळे अंधारात लाल रंगाने चकाकत होते. ते ध्यान कोकराच्या खोट्या रूपातून खऱ्या रूपात आलं. स्वतःच्या भक्ष्याला फसवून हा सापळा त्याने रचलेला,
ज्यात कान्हूराव अलगद फसले. कान्हूरावांना कळालं, हा समोरचा देखावा तामसी काळ्या शक्तीचा खेळ आहे, जी आपली प्राणहरण करायला आली आहे. कोण आहेसा तुम्ही? कशी तरी बोबडी वळवत कान्हूरावांनी धीर करून विचारलं. तसा समोरून स्पष्ट रुबाबात हुकमात बोलण्याचा आवाज आला. मी भवळ, खैसाचा काळा भाव. तू माझ्या जागेत येऊन तेलकट खाल्लंस, माझी भूक वाढवलीस. आता मला वशाट खायचंय, ते बी तुझं. त्या भवळ खैसाचे दोन्ही लाल डोळे, काळंकुट्ट 8 फुटाचं शरीर मोठमोठ्या ढिंगा टाकत पुढे येऊ लागलं. त्या ध्यानाला पाहताच कान्हूराव धोत्रात मुतले. दोन्ही पाय करंट लागल्यासारखे थरथरू लागले. भीतीने पोटात ढवळून आलं. कानसुळं तापली. हातपाय पांढरे पडले. देहाच्या आत काळजाला भिडणारी आत्मा भीतीने मरून गेली असावी. आता आपण मेलो, हा शेवटचा क्षण, असं मनात जाहीर करून कान्हूरावांनी डोळे मिटले. डोळ्यातून अश्रू गळाले. डोळ्यासमोर पूर्ण कुटुंबासह ज्याची भक्ती केली त्याचा चेहरा समोर आला. स्वच्छ पांढरं धोतर नेसलेला, पिवळा शर्ट, डोक्याला फेटा बांधलेला, पायात कोल्हापुरी चपला, मेंढ्यांची राखण करण्यासाठी हातात असणारी काठी, सुमारे 5.5 फूट उंची, प्रमाणबद्ध शरीरयष्टी, सावळा निमगोरा वर्ण, रेखीव नाक, भव्य कपाळ, असं श्री संत बाळूमामाचं दर्शन बंद डोळ्या आडून कान्हूरावांना झालं. आणि तोच शांत सुन्न सुतकी वातावरणात एक विजेच्या आवाजासारखा आवाज घुमला. कुत्र्याचा आवाज. कान्हूरावांनी खडबडून डोळे उघडले. त्यांच्या अगदी समोर 2 फूट उंचीचा पांढरा शुभ्र एक श्वान म्हणजे कुत्रा होता. त्या पाळीव प्राण्याची हिंमत तर पहा. एका अमानवीय 8 फूट उंचीच्या हैवानासमोर तो न भिता उभा होता. त्याच्या जबड्यातील टोकदार दात दाखवत मोठ्याने अकराळ विक्राळ भुकत तो कुत्रा त्या अभद्राच्या अंगावर जाऊ पाहत होता. पण आश्चर्य काय, जसा तो कुत्रा पावलं पुढे टाकत भुंकत त्या अभद्राच्या अंगावर जाऊ लागला, ते अभद्र घाबरून 4 पावलं मागे सरकलं. हे हट हट, निघित ना बाळ्याच्या चेल्या. ते ध्यान त्या कुत्र्याला भीती घालू पाहत होतं, दम देऊ पाहत होतं. पण आश्चर्यकारक गोष्ट अशी का तो कुत्रा जागेवरून तसभरही हलला नाही. उलट अमानवीय अनैसर्गिक असणाऱ्या 8 फूट उंचीच्या ध्यानाला या 2 फूट उंचीच्या कुत्र्याची भीती वाटली. त्या ध्यानाची भीतीने घाबरगुंडी उडाली. हा नजारा अकल्पनीय होता. आता त्या श्वानाने भयंकर आवाजात गुरगुरायला सुरुवात केली आणि एक एक पाऊल पुढे टाकत तो त्या ध्यानाच्या दिशेने निघाला. तोच ती 8 फूट उंचीची दृष्ट शक्ती जी कान्हूरावांचा काळ बनून आली होती. मोठमोठ्या ढिंगा टाकत विचित्र वेड्या गबाळ्यागत धावत काळोखात कुठेतरी पळून गेली. पण धोका अजूनही टळला नव्हता. तो अभद्र कुठूनही परत येऊ शकेल याची जाणीव होती. कान्हूरावांनी पाहिलं, तो पांढऱ्या रंगाचा कुत्रा हळूहळू पुढे धावत चाललाय आणि ती वाट आपल्या तंबूकडेच जाते. कान्हूरावांना त्या कुत्र्यात एक सुरक्षेची मायेची ऊब जाणवली. ते त्या कुत्र्याच्या मागे धावत सुटले आणि 5 मिनिटं धावल्यावरच दूर शेतात आगीची चूल पेटलेली दिसली. बाजूलाच 2 तंबू होते. चुलीसमोर कबलीबाई भाकऱ्या थापत होत्या. आपल्या परिवाराला पाहताच कान्हूरावांना शब्दात न सांगण्या इतका आनंद आयुष्यात पहिल्यांदा झाला. कारण काही वेळा अगोदर जी परिस्थिती उद्भवली त्यातून ते वाचले नसते तर त्यांना कधीच आपल्या परिवारासोबत जगायला मिळालं नसतं. शरीर घामाच्या पाण्याने भिजलेलं, धाप लागलेली. सगळीच जणं त्यांचा हा अवतार पाहून घाबरली. त्यांना पहिले पाणी प्यायला दिलं. जरा तरतरी हुशारी आल्यावर त्यांनी काही वेळा अगोदर जे अभद्र कांड घडलं
ते सगळ्यांना सांगितलं. ऐकताना सर्वांचे डोळे क्षणाक्षणाला पांढरे होत होते. चेहऱ्याचे भाव बदलत होते. सर्व काही ऐकून झाल्यावर कान्होरावांचे वडील हिरू, ज्यांना भूतखेताबद्दल माहिती होती, ते म्हणाले, भवळ म्हणजे खविसाचा भाव. हा हावरट असतो. त्याला 24 तास काही ना काहीतरी खायला लागतं. हे भवळ जास्तीत जास्त करून रात्री जी लोक तेलकट खायला सोबत नेतात त्यांची वाट अडवून त्यांना मारून टाकतं. तू त्या नळ्यांचा बॉक्स त्याच्या जागेत फोडला म्हणून तो वासावर तुझ्या मागे आला. पण जसा तू डोळ्यासमोर संत बाळूमामाचा चेहरा आणला, तुझ्या मदतीची हाक मामाच्या कानावर पडली आणि तुझ्या भक्तीखातर त्यांनी तुला वाचवायला त्यांच्या भीमाला पाठवलं. आपल्या वडिलांच्या तोंडून ही माहिती ऐकताना कान्होरावांच्या अंगावर शहारा फुटला. त्यांना कळून चुकलं, तो कुत्रा दुधासारखा सफेद का आणि ते 8 फूट उंचीचं अभद्र त्याला का घाबरलं. कारण तो भीमा होता, साक्षात भगवंताचा वीर श्वान, ज्याने साक्षात बाळूमामांसोबत वेळ घालवला आणि त्यानेच आज कान्होरावांचे प्राण वाचवले. कान्होराव सांगतात, 2 दिवस आम्ही त्या गावात राहिलो, पण आम्हाला पूर्ण गावात तसा सफेद रंगाचा कुत्रा कुठेच दिसला नाही आणि आमच्या कळपात असा कुत्रा नव्हताच. त्यामुळे हे त्रिकालवादी सत्य होतं का तो कुत्रा नसून देव होता, ज्याने माझे प्राण वाचवले. तर मंडळींनो, हा होता कान्होरावांचा सत्य अनुभव. यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, रात्री अपरात्री तेलकट पदार्थ सोबत घेऊन जाऊ नये. का माहिती आहे? कारण कधी भवळ खवीस त्या तेलकट वासाने तुमच्याकडे आकर्षित होईल सांगता येत नाही. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.